संस्था चालकाच्या अटकेच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा मोर्चा। परभणी जिल्ह्यातील फाटा येथील हायटेक निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकाच्या मृत्यू प्रकरणात संतप्त ग्रामस्थांनी आज शाळेच्या संस्था चालकाच्या अटकेसाठी जोरदार मोर्चा काढला। शाळेतील हलगर्जी आणि व्यवस्थापनाच्या बेजबाबदार वागणुकीमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मोर्चामध्ये महिलांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। आंदोलकांनी शाळा प्रशासन आणि संस्था चालक प्रभाकर चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। गुन्हेगाराला अटक करा, पालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा घोषणा देत गावकऱ्यांनी निषेध व्यक्त केला। या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस प्रशासनाने मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या ग्रामस्थांची चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले की जबाबदार संस्था चालकाला अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही। या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असून येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। त्यांच्यावर जी मारहाण झाली, ज्यांनी मारले त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। त्याचे सगळे संस्था बंद पडलेच पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली। गोबाडे साहेब सुद्धा या प्रकरणामध्ये निलंबित व्हायला पाहिजे, कारण की या प्रकरणामध्ये आम्ही ज्या वेळेस तिथं न्याय मागण्यासाठी गेलो होतो, FIR घेण्यासाठी त्याला विनंती करत होतो, फिर्याद देण्यासाठी गेलो होतो, त्या टायमाला आम्हाला 2 ते 3 वाजेपर्यंत आमची फिर्याद घेण्यात नव्हती आली। SP साहेब जेव्हा आले तेव्हा आमच्या फिर्याद घेण्यात आली। त्यामुळे आमची प्रमुख मागणी त्यापैकी एक आहे की ते DI सुद्धा त्या प्रकरणात निलंबित व्हायला पाहिजे। आमच्या समस्त गावकरी मंडळी यांनी वतीने व परिवाराच्या वतीने तात्काळ त्या आरोपीवर कडक कारवाई करून त्यांना लवकर अटक करण्यात यावी। कुटुंबाला आर्थिक मदत शासनातर्फे लवकरात लवकर जाहीर करावी। ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने व पंचक्रोशी नागरिकांच्या वतीने आम्ही परिवाराच्या वतीने दिनांक 10/7/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता महाराजांवर चव्हाण सर यांच्या शाळेवरती हल्ला झाला। त्या हल्ल्याला आज 5 दिवस उलटूनही अजून आरोपीला अटक केलेली नाही। आरोपीला का पूर्ण पुरावे नष्ट झाल्याच्या नंतर अटक होणार आहे काय, हा जाब विचारण्यासाठी व आमच्या निवेदनामध्ये आरोपीला तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा या मागण्यासाठी आज आम्ही ते सर्वजणांनी मोर्चा काढला होता। एवढीच मागणी केली की आज ही घटना आमच्यावरती आलेली आहे, महाराजांवरती आलेली आहे, आमच्या कुटुंबावरती आलेली आहे। याच्यानंतर ही घटना दुसरं कुठल्याही कुटुंबावरती, कुठल्याही वारकरी संप्रदायात असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सर्वसामान्य असेल, कुणाच्याही कुटुंबावरती ही घटना होणे, हे पैशाचा माज कुठंतरी शासनानं पैशाच्या माजावाल्या माणसाला रोखलं पाहिजे, जनसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे, एवढंच आमचं या म्हणून। शाळा बंद, संस्थेची मान्यता करायला पाहिजे। त्या संस्थेची शाळा काय नेमकी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटले तुम्ही, ग्रामस्थांनी सगळा मोर्चा काढला ना, तर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गावकऱ्यांची एकच मागणी आहे की प्रशासनानं तात्काळ त्या आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि त्यानंतर जे काही कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे त्या कुटुंबाला आर्थिक मदत तात्काळ 50 लाख रुपये जाहीर करायला पाहिजे आणि त्या कुटुंबातल्या एका मुलाला नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यायला पाहिजे। हीच आमची सर्व गावकऱ्यांची मागणी आहे। तात्काळ त्याचं शिक्षण, शाळा बंद पडावं त्याच्या, आणि आमच्या महाराजाचं जे त्याची परिस्थिती वाईट आहे, जे गव्हर्नमेंटनं ती मदत करावी आणि जे आरोपी आहे, जे फरार आहे, त्याला तात्काळ अटक करण्यात आणि फाशीची सजा व्हायला पाहिजे।